हं. माझं नाव सर्जराव टोके. मी आलो नाशिकवरनं, संभाजीनगर औरंगाबाद. डॉक्टर इंगळे हं. त्यांच्या आता हॉस्पिटलमध्ये आलेलं नागिनीच्या उपचारासाठी. अच्छा. हां, बऱ्यापैकी राहून गेली. अच्छा. हां, अगोदर काय काय होता तुम्हाला? नागिनीचा काय त्रास होता तो? आग होत होती. आग होत होती. हां, बरं. मग त्याच्यानंतर औषध उपचार तुम्ही घेतले, औषधी वगैरे घेतल्या. हां, मग आता कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय. बरं वाटते. हां, चालेल. मूळचे कुठले म्हटलं तुम्ही? नाशिक. नाशिकवरनं आले हां, ना? हां. चालेल. तुम्हाला इथला पत्ता कोणी दिला? कसे आले तुम्ही? एका पाहुण्याने दिल्या आमच्या. बरं. हां, त्यांना कसं काय माहिती झालं होतं? एका म्हातारीला नागिन झाली होती. अच्छा. त्यांच्या पाहुण्याला मग तिने ठेपा दिला. अच्छा. मग त्यांचं पण बरं झालं. हां, चालेल. मग आज तुम्ही कसे आले? नाशिकवरून आलं ते आमच्या मेवणीला घेऊन. हो. हां, चालेल. तुम्हाला काय त्रास? सांगत ते ना. मला गुडघ्याचा त्रास. गुडघ्याचा त्रास आहे. ठीक आहे. चालेल. बघितलं मित्रांनो की अशाच पद्धतीने जेव्हा कोणाला जो काही त्रास असतो तर योग निसर्ग उपचारच्या माध्यमातून जे काही त्रास असतील, कुठलेही गोळी नाही, ऑपरेशन नाही, हे काही न करता योग निसर्ग उपचारच्या माध्यमातून आहार हेच आपलं औषध आहे. या सर्व गोष्टी जर आपण व्यवस्थित घेतल्या आणि आपल्या प्रकृतीनुसार आहार, योग, आसन, प्राणायाम आपण जर व्यवस्थित केलं तर आपलं आरोग्य जे आहे ते व्यवस्थित सुधारते.